दोन प्रकारचे विद्यार्थी होते. पहिल्या विद्यार्थ्याला CET एक्झाममध्ये 97 समथिंग पर्सेंटाईल मिळाले होतं. पुण्यातल्या एका टॉपच्या कॉलेजमध्ये ENTC ब्रँच तो विद्यार्थ्याला मिळाली होती. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी होता ज्याला एकतर पर्सेंटाईल खूप कमी होतं, त्यामुळे ग्रामीण भागातलीच एका लोकल कॉलेज कोल्हापूर डिस्ट्रिक्टला त्या विद्यार्थ्याने घेतलं होतं. ठीक आहे. आता हे दोन्ही विद्यार्थी आहेत ना, हे एकदम यांची स्टोरी जी आहे ना ती खूप जवळून आहे. म्हणजे एक जो आहे त्याला एकतर पुण्यातलं टॉपचं कॉलेज मिळालं होतं आणि दुसरा आहे ग्रामीण भागातल्या एका लोकल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं होतं. मात्र ब्रँच कम्प्युटर इंजिनिअरिंग होती. मग आता या दोन विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट इयर त्यांची 4 वर्ष आत्ताच म्हणजे गेल्या वर्षीच कंप्लीट झाली होती आणि दोन विद्यार्थ्यांची जी सिच्युएशन आहे ना कम्प्लिटली वेगळी होती. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की जर आपल्याला पुण्यामध्ये चांगलं कॉलेज मिळालं किंवा आपल्याला एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणजे आपली लाईफ सेट आहे, पुढे जॉब 100% मिळणार आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र ह्या 4 वर्षांचं युटिलाइज किंवा ह्या 4 वर्षांचं काय तुम्ही स्किल्स डेव्हलप करता यावरून सगळ्या या गोष्टी ठरणार आहेत. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. तर त्या दोन विद्यार्थ्यांच्या ना पुढं काय झालं म्हणजे त्यांची प्लेसमेंट असेल किंवा 4 वर्षानंतर अकॅडमिकली काय झालं याचं उत्तर आहे ना ते मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची जी स्टोरी आहे ना ती कंप्लीट मी व्हिडिओच्या शेवटी करणार आहे. आजचा जो व्हिडिओचा टॉपिक मी पिकअप करतोय तो आहे तुमचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. का सांगतोय लक्षात ठेवा की आता पालकांनी तरी भरपूर मेहनत केलेली आहे की तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळावं. प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीला नाही म्हटलं तर 90%, 95%, 98% इतके चांगले मार्क्स असतात. ठीक आहे. पालकांना सुद्धा अपेक्षा काय वाटतं, आपला मुलगा हुशार आहे, 11वी 12वी नीट असेल, JEE असेल यांची प्रिपरेशन करायला पाठवायचं. त्यानंतर 2 वर्ष व्यवस्थित अभ्यास वगैरे केला नाही केला त्यावरून विद्यार्थ्यांना मार्क्ससुद्धा काही मुलांना चांगले मिळतात, काही मुलांना व्यवस्थित मिळत नाहीत. मग पालकांना काय वाटतं, आपल्या मुलाला 10वीला तरी इतके होते, मग आता इतक्या लोअर कॉलेजमध्ये ॲडमिशन का घ्यायला पाहिजेत किंवा अजून थोडे पैसे खर्च केले तर चांगलंच कॉलेज मिळवायला पाहिजेत. मग अशा या सगळ्या गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये होत असतात आणि ॲट द एंड तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये ठीकठाक कॉलेजमध्ये तरी आलेले असतात. मुलंसुद्धा ज्यावेळी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी येतात त्यावेळी त्यांना समजायला लागतं की आपल्याला मिळालेलं कॉलेज कसं आहे आणि त्यांनासुद्धा ते ॲडजस्ट करावं लागतं. का? कारण काही काउन्सिलिंग प्रोसेसमध्येच इतकी मेहनत केलेली असते की त्यांनासुद्धा कळून चुकतं की हे कॉलेज मिळवण्यासाठी खरंच खूप मेहनत केली आहे. आता जे आहे ते आपल्याकडे तेच आहे, त्याच्यावरती मेहनत केली पाहिजे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी 2-3 गोष्टी कव्हर करतोय. पहिली म्हणजे काय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कधी सुरू होणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे फर्स्ट इयरमध्ये खरं तर तुम्हाला करायला काय पाहिजे. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, तर तुम्हाला बेस्ट रिसोर्सेस काय असणार पाहिजेत या फर्स्ट इयर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची ओळख मी आज करून देतोय. ठीक आहे. आता सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. लक्षात ठेवा, आता ही काउन्सिलिंग प्रोसेस जवळपास 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत संपून जाईल. मग त्यानंतर काय, कारण का होतं काय, मी सुद्धा त्यानंतर अगेन नेक्स्ट इयरची जी CET MST CET 2027 किंवा बोर्ड एक्झाम त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला स्टार्ट करेन. मग तुमच्याशी मी कसं कनेक्ट राहील. मग यावर्षी मी काय करतोय, खरं तर मी यावर्षीपासून स्टार्ट करतोय. मी एक ना इंस्टाग्रामचं एक पेज मी सुरू करतोय. ठीक आहे. त्याच्यावरती मी कंटेंट वगैरे अपलोड देईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईल. त्या इन्स्टा पेजला नक्की प्रत्येकाने जॉईन व्हा. का? कारण का फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपासून जे काही बेस्ट कोडिंगचे रिसोर्सेस असतील, तुम्हाला गाईड करण्यासाठी काही रील्स वगैरे असतील, या सगळं मी त्यावरती कंटेंट जो आहे तो अपलोड करत जाईल. मग तुम्ही सुद्धा माझ्याशी कनेक्टेड राहाल यासाठी मी पेज ते स्टार्ट करतोय. ठीक आहे. आणि तो कम्प्लिटली फ्री वगैरे कंटेंट असेल, त्यामुळे तर नक्की जॉईन व्हा. मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. कारण का येणारा जो कंटेंट असेल ना या काउन्सिलिंग नंतर तुमच्या इंजिनिअरिंग जर्नीचा सगळा मी त्यावरती अपलोड करत जाईल. ठीक आहे. ही होती महत्त्वाची गोष्ट. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला काय सांगायची आहे, जे काही तुम्हाला कॉलेज मिळणार आहे या काउन्सिलिंगमधून, कॅप, स्पॉट, IELTSमधून, ते पहिली गोष्ट म्हणजे काय, ॲक्सेप्ट करायला शिका. कारण का बहुतांश माझा जो ऑडियन्स आहे तो मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्या पालकांची अपेक्षा काय असते की 4 वर्षानंतर आपल्या मुलाला एक छोटीशी नोकरी का असेना हातात असावी, एवढीच त्यांच्या अपेक्षा आहेत. आता तुम्ही 11वी 12वी काय चुका केलाय, किती मार्क्स घेतलाय यापेक्षा आता तुमची जी पाटी कुरी आहे इंजिनिअरिंगची त्याच्यावरती तुम्ही कोणते धडे घडवणार आहात त्याच्यावरून सगळ्या गोष्टी ठरणार आहेत की 4 वर्षांनंतर तुमच्या हातात काय असणार आहे. ठीक आहे. आणि इंजिनिअरिंगचं काम हेच आहे की तुमच्या आवड, तुम्हाला काय करायचं हे सगळं तुम्हाला या 4 वर्षात समजलं पाहिजेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही पावले उचलली पाहिजे. ठीक आहे. आता ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे जे ॲडमिशन्स आहेत, काही इंजिनिअरिंग कॉलेजेस असं आहेत की ती सुरू झालेली आहेत. म्हणजे सेकंड कॅप राऊंड नंतर ना काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आपली आहेत ती स्टार्ट झालेली आहेत. मग बाकी कॉलेजेस कधी स्टार्ट होतात, लक्षात ठेवा, आपली जी कॅप 4 नंतरची ॲडमिशन कन्फर्मेशनची डेट आहे ती 7 सप्टेंबर आहे. त्यानंतर 8 सप्टेंबरला ॲप्रॉक्सिमेटली आपली इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू होतात. मग आता तुम्ही म्हणाल की स्पॉट राऊंड्स आहेत ते 9 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान चालू होणार आहेत. मग त्यांचं काय, लक्षात ठेवा, सुरुवातीला कॉलेजेसमध्ये काही शिकवलं जात नाही.
पहिला एक आठवडा असतो तो इंडक्शन प्रोग्राम असतो. इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय, कॉलेजेसची, त्याच्या डिपार्टमेंटची, त्याच्या वेगवेगळ्या क्लबची ओळख वगैरे तुम्हाला करून दिली. हा जवळजवळ आठवडाभर चालतो. मग त्या वेळेपर्यंत आपली स्पॉटची सुद्धा ॲडमिशन्स होतात आणि तुमचं ॲक्च्युअल जे अकॅडमिक्स आहे ते मला वाटतं यावर्षी गणेश चतुर्थीनंतर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15 ते 16 सप्टेंबर नंतर तुमचं जे काही सगळा अभ्यास आहे, सेमिस्टर्स असेल ती सुरू होतील. त्यामुळे कॉलेज लवकर सुरू झालं आहे, घाई गडबडीमध्ये ॲडमिशन करतो असं काही करू नका. जी कॉलेजेस लवकर सुरू झाली आहेत त्याच्यामध्ये इतकं काही व्यवस्थित पहिल्यांदा सिलेबस कव्हर केला जात नाही, कारण का सगळे आपले ॲडमिशन्स कॅप राऊंड 4 आणि स्पॉट नंतर सुरू होणार आहे, जी अप्रॉक्सिमेटली मला वाटतं की 8 सप्टेंबर नंतर व्यवस्थित सुरू होतील. ठीक आहे, हा होता पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे काय की फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे अकॅडमिक्स काय असतं. आता सगळ्या मुलांना काय वाटतं की इंजिनिअरिंग खूप डिफिकल्ट आहे. भरपूर लोकांचं हेच आहे की मला मॅथमॅटिक्सचं इंटिग्रेशन पार्ट डिफिकल्ट जातो, मग माझं इंजिनिअरिंगमध्ये कसं होणार, मॅथ्समध्ये वीक होतो कसं होणार वगैरे. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग इतकं पण डिफिकल्ट नाही आहे, खरंच खूप इझी आहे. फक्त काय आपल्याला गोष्टी ॲट द टाईम त्या करता आल्या पाहिजेत. कारण का इंजिनिअरिंगची हीच तर मजा आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लोर करायला वेळ भरपूर मिळतो. आता एक छोटी उदाहरण सांगतो. एक म्हणजे काय, पहिली गोष्ट इंजिनिअरिंग डिफिकल्ट आहे, उगाच कुठलेही ऑफलाईन कोर्सेसवरती वगैरे काही पैसे जास्त खर्च करू नका. दुसरं आहे ते म्हणजे काय, 2 गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. पहिलं म्हणजे काय, एक चांगला CGPA आणि कुठेही बॅकलॉग्स किंवा ETKT वगैरे काही पडायला द्यायचे नाही. CGPA म्हणजे काय, जसं आपल्या CET एक्झाममध्ये किंवा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये पर्सेंटेज पर्सेंटाईल असायचं, तसंच इंजिनिअरिंगमध्ये तुमचे जे काही ग्रेड आहेत ते तुमचे CGPA वरून ठरतात. लाईक पॉईंटरसारखा असतो. आउट ऑफ 10 पैकी तुम्हाला किती पॉईंटर आहे, लाईक 7.8 और 9.5 समथिंग असं असतं. त्यामुळे पहिलं टार्गेट काय असलं पाहिजे, तर तुमचा CGPA चांगला असला पाहिजे. मग फर्स्ट इयरपासून CGPA चांगला का ठेवायला सांगतोय, ज्यावेळी तुम्ही 4th इयरला कुठल्याही कंपनीच्या प्लेसमेंटसाठी अपेअर होतात त्यावेळी कंपनी काय करते, तर क्रायटेरिया लावते, फिल्टर्स लावते की आम्हाला इतक्या CGPAच्या पुढे जी मुलं आहेत ती आम्हाला पुढं पाठवा. ठीक आहे, आता तो क्रायटेरिया जर क्लिअर होत नसेल तर तुमच्याकडे जर स्किल्स कितीही असू द्यात, तो क्रायटेरिया जर क्लिअर नसेल तर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचणार कसं आहे. त्यासाठी सगळ्या मुलांनी पहिली गोष्ट या फर्स्ट इयरमध्ये CGPA चांगला ठेवायचा आहे. आता CGPA फर्स्ट इयरला काय होतं, सगळ्या मुलांचा जो सिलेबस आहे सगळ्या ब्रँचेसचा तो सिलेबस सेम असतो, त्यामुळे फर्स्ट इयरला कम्पेरेटिव्हली इझी असतं. आणि फर्स्ट इयरला काय होतं, प्रॅक्टिकल एक्झाम्स वगैरे काही नसतात, त्यामुळे फर्स्ट इयरला CGPA चांगला स्कोर होऊ शकतो. सेकंड इयरपासून आपले कोरचे सब्जेक्ट स्टार्ट होतात, त्यामुळे तिथं CGPA मेंटेन करणं, जिथं प्रॅक्टिकल्स असतात या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट आहे. मग पहिली गोष्ट आपण CGPA वरती फोकस करायचा. दुसरं आहे ते म्हणजे काय, फर्स्ट इयरमध्ये सब्जेक्ट्स कुठले असतात, तर लक्षात ठेवा फर्स्ट इयरमध्ये आपले नॉर्मल सब्जेक्ट असतात, लाईक इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 2. ठीक आहे, याच्याला प्रत्येक सेमिस्टर अराउंड 5 ते 6 सब्जेक्ट असतात तुम्हाला. ठीक आहे, 5 ते 6 सब्जेक्टसाठी अप्रॉक्सिमेटली तुमचं सेमिस्टर असते ते 4 ते 5 महिन्यांचं असतं. मग इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असतं, इंजिनिअरिंग फिजिक्स असतं, इंजिनिअरिंग केमिस्ट्री असतं, इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स असतं, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि वर्कशॉप असे हे सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये असतात. याच्यापैकी 5 ते 6 सब्जेक्ट एका सेमिस्टरला आणि दुसरे 5 ते 6 सब्जेक्ट एका. आता हे सब्जेक्ट खरंच खूप अवघड आहेत का, लक्षात ठेवा आपण जे 12वीला शिकवलं ना त्याचंच थोडंसं पुढे एक्सटेन्शन आहे. लाईक मॅथमॅटिक्समध्ये जे तुम्ही इंटिग्रेशनचा कॅल्क्युलसचा पार्ट शिकलाय त्याच्याच पुढे त्यांनी रोल्स थेरम वगैरे जे आहेत ना त्याचं त्यांनी एक्सटेन्शन दिलं आहे. आणि सगळ्यात सांगतो, इंजिनिअरिंगमध्ये सगळे फॉर्म्युलाज वगैरे सगळे फिक्स असतं, आपल्याला फक्त ते फॉर्म्युलावरून सॉल्व्ह करायची मेथड माहिती असली ना झालं. इंजिनिअरिंगमध्ये हे सब्जेक्ट आहेत ना खरंच खूप आहेत. ॲटलिस्ट तुम्ही जरी PYQs जरी 2-3 वर्षाची जरी केलेत ना तरी सुद्धा होतं. मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे प्रत्येक इंजिनिअरिंगची ही स्टोरी असते की ज्यावेळी आता आम्ही PICTमध्ये लास्ट इयरच पासआउट आहे, एक्झामच्या आधी 2 ते 3 दिवस, म्हणजे समजा परवा पेपर आहे तर आम्ही आधी 2 ते 3 दिवस स्टार्ट करायचो अभ्यास. आणि त्यावेळी आम्हाला समजाय की या सेमिस्टरला त्या सब्जेक्टला कोणते चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, ती चॅप्टरची नावंसुद्धा आम्हाला माहिती नसायची अक्षरशः, आणि ते आम्ही तेव्हा स्टार्ट करत बसायचो. ओके, आणि या 2 ते 3 दिवसामध्ये 2 दिवसांचा जो पिरियड असेल त्या दिवस रात्र अभ्यास करून ना ते सगळे 5 ते 6 चॅप्टर्स असतील ते सगळे कव्हर करायचे आणि त्यानंतर एक्झामला फेस करायचं. ओके, त्यामुळे असं नाही आहे की हे खूप डिफिकल्ट, खरंच खूप इझी आहे असं काही नाही. फक्त मी काय म्हणतो, तेव्हाच्या तेव्हा गोष्टी करायला शिका. कारण का आम्ही काय करायचो, एक्झामच्या आधी 2 रात्री अभ्यास करायला स्टार्ट करायचो, तसं तुम्ही करू नका. जे फॅकल्टीनं ज्या दिवशी तो चॅप्टर कव्हर केला आहे, जे पॉईंट्स कव्हर केलेत ते तेव्हाच्या तेव्हा कव्हर केले तर पुढे बॅकलॉग्स वगैरे क्रिएट होणार नाही आणि शेवटच्या मोमेंटला दडपण काही येणार नाही. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, याच्यातले सगळे सब्जेक्ट्स आहेत ना तुमचे 12th निगडीतच असणार आहेत, डिफिकल्ट नाही आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय,
कॉलेज फॅकल्टीच्या एक्सपेक्टेशन. आता जवळजवळ प्रत्येक मुलांना इंजिनिअरिंगच्यामध्ये येणारी कोचिंग क्लासेस तुमच्या 11वी-12वी इथं गेलेले असतात. मग प्रत्येक मुलाला काय वाटतं की आत्तापर्यंत आपल्या फॅकल्टीनं तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुम्हाला सपोर्ट केलेला असतो, कुठलेही क्वेश्चन्स येत नाहीत, काय तुम्हाला अडचण येतं हे सगळं. परंतु कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी असं कुठेही काही होणार नाही. लक्षात ठेवा, फॅकल्टीचं फक्त एकच काम आहे, जो काही युनिव्हर्सिटीनं दिलेला सिलेबस आहे, जी काही प्रॅक्टिकल्स आहेत ती फक्त कव्हर करायची, दॅट्स इट. बाकी ती तुम्हाला एक्स्ट्रा काही फीड करणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या मागे जावं लागणार आहे की सर मला ही गोष्ट एक्स्ट्रा समजून घ्यायची आहे किंवा अजून काही तुम्हाला हवं आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःहून अप्रोच करावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे इथं स्पून फिडिंग इंजिनिअरिंगमध्ये नाही आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, इंटरनल मार्क्स जे असतात ते सगळे फॅकल्टीच्या हातात असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत चांगले कनेक्शन्स असणं गरजेचं आहे. नाहीतर उगाचच आपण काय होतं 12th वगैरे उलटं वगैरे बोलणे या सगळ्या गोष्टी असतात. मात्र इंटरनल मार्क्स मोस्टली ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये या जास्त गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे. दुसरं आहे काय, तर इंजिनिअरिंगच्या या सगळ्या सब्जेक्टसाठी खरंच कोचिंगची गरज आहे का? भरपूर मुलांना काय वाटतं, मला 12thमध्येच हा चॅप्टर डिफिकल्ट जात होता, सेमीकंडक्टर समजत नव्हतं, मग मला इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कसं समजणार आहे? मग अशा सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग खरंच खूप इझी आहे. ठीक आहे, तुम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो की एक्झामच्या 2 दिवस आधी आम्ही अभ्यास करून ते सगळे चॅप्टर्स कव्हर करून व्यवस्थित एक्झामसुद्धा सगळ्या क्लिअर होत होत्या. मग हे गोष्टी जर तुम्ही सेमिस्टर 4 महिन्याचा आपल्याला वेळ आहे, 4 महिन्यामध्ये प्रत्येक आपल्याला सब्जेक्टचे अप्रॉक्सिमेटली 5 चॅप्टर्स फक्त अभ्यास करायचा आहे आणि ते इतके अवघड नसतात. त्यामुळे क्लासेसची वगैरे काही गरज नाही, सगळा फ्री कंटेंट ऑलरेडी यूट्यूबवरती आहे. ज्यावेळी आम्हाला एखादी चॅप्टर समजत नव्हते, एखादे मॅथमॅटिक्स इक्वेशन्स वगैरे आम्हाला क्वेश्चन्स वगैरे समजत नाही, डायरेक्टली काय करायचं, यूट्यूबला टाकायचं, ते समजून घ्यायचं किंवा ChatGPTवरती यायचं, ते समजून घ्यायचं. अशा गोष्टी सगळ्या कव्हर केल्या. त्यामुळे कोचिंग क्लासेसची काही गरज नाही. तुम्हाला कोचिंग क्लासेस तुम्ही कुठे लावू शकता, जे काही प्रोग्रामिंगचे क्लासेस आहेत, म्हणजे मोस्टली CSITची मुलं त्यांच्यासाठी ते प्रोग्रामिंगचे क्लासेस वगैरे ऑफलाईन कोचिंग क्लासेस तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे काय, इंजिनिअरिंगसाठी हजारो फ्री मटेरियल सगळं अवेलेबल आहे यूट्यूबवरती, वेगवेगळ्या साईट्सवरती. त्यामुळे ते युटिलाइज तुम्ही करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे. हे होतं अकॅडमिक्स खरंच खूप इझी असणार आहे. त्यामुळे एवढं काही प्रेशर वगैरे घेऊ नका, मला झेपेल का वगैरे, खूप इझी आहे. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, आता भरपूर मुलं काय आहेत, माझा जो ऑडियन्स आहे बऱ्यापैकी सगळी CSIT घेतात. मग त्या मुलांसाठी कोडिंगची जर्नी काय असली पाहिजे? खरं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रिगार्डिंग तुम्हाला कुठले मटेरियल रेफर केले पाहिजेत, कुठले यूट्यूब चॅनल्स फॉलो केले पाहिजेत, कुठली पुस्तकं यूज केली पाहिजेत, या सगळ्या गोष्टी मी त्या इन्स्टाच्या पेजवरती अपलोड करत जाईल. त्यामुळे त्याला नक्की फॉलो करा आणि कनेक्टेड राहा, जेणेकरून मी सुद्धा काय करेल, तुमच्यासोबत कनेक्टेड राहील फर्स्ट इयर असेल या पूर्ण इंजिनिअरिंग जर्नीमध्ये. ठीक आहे. मग आता या कोडिंगमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, फर्स्ट इयरमध्ये तुमचे 2 टार्गेट असले पाहिजे. पहिलं म्हणजे काय, तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज जी असली ती तुम्ही परफेक्टली शिकली पाहिजे. मग ती पायथन असू दे, जावा असू देत, सी असू देत. मी पर्सनली रिकमेंड करेल पायथनपासून सुरुवात करा किंवा सी लँग्वेजपासून स्टार्ट करा. ठीक आहे. आता मी सुद्धा या कोडिंग बॅकग्राऊंडमधूनच आहे किंवा IT फील्डमध्येच आहे, त्यामुळे सांगतोय सगळ्यात जास्त तर ट्रेंडिंगला पायथन असेल किंवा AI रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या जरा बऱ्यापैकी आहेत, त्यामुळे पायथन शिकलात तरी चालेल. मग फक्त लँग्वेज शिकणं म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 अशा 2 प्रोग्रॅमिंग लँग्वेज असणार आहेत. परंतु त्या ज्या लँग्वेज असणार आहेत त्या एकतर खूप बेसिक असणार आहे, फक्त नॉर्मल सिंटॅक्स वगैरे. मग ते बेसिक लँग्वेज शिकणं गरजेचं नाही, तर त्याच्या ॲडव्हान्स्ड गोष्टी शिकून त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्विंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फक्त तुम्ही नॉर्मल लँग्वेज जी सेमिस्टरमध्ये शिकवल्यात ते करू नका, तर त्यासोबत त्या गोष्टी एक्सप्लोर करा. ती इंटरनली त्या गोष्टी कशा वर्क होतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना समजल्या पाहिजेत लँग्वेजमध्ये. दुसरं आहे ते म्हणजे काय, तर जी शिकलेली लँग्वेज आहे त्याच्यासाठी कोडिंग प्रॅक्टिस गरजेची आहे. म्हणजेच काय, लँग्वेजवरती भरपूर प्रॉब्लेम्स असतात, मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण छोट्या छोट्या गोष्टी लाईक लूप्सवरती असेल वगैरे भरपूर प्रॉब्लेम्स असतात. मग त्याच्यासाठी 2 वेबसाईट्स असतात, हॅकर रँक आणि कोडशेफ. मला माहिती आहे तुम्ही खरंच आता या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ह्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट जाऊ शकतात, परंतु जसे ही प्रोसेस संपेल ना, मी व्हिडिओज वगैरे असेल, रील्स वगैरे त्यावरती अपलोड करेन, जेणेकरून हे सगळे रिसोर्सेस तुम्हाला मिळतील. मग कोडिंग प्लॅटफॉर्म्स कुठले आहेत, तर हॅकर रँक आहे, त्यानंतर कोडशेप आहे. हे 2 प्लॅटफॉर्मवरती काय असतं, प्रत्येक लँग्वेजचे वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलचे क्वेश्चन्स असतात, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कारण का प्रॉब्लेम सॉल्विंग खूप गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असतात त्यावेळी तिथं तुम्हाला कोडिंग रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मग ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. आता कुठली लर्निंग रिसोर्सेस आहेत, तर 2 प्रकारचे रिसोर्सेस मी तुम्हाला सजेस्ट करतो. जर तुम्हाला व्हिडिओ ट्युटोरियल्स हवे असेल या कोडिंग लँग्वेजेसवरती, तर एक यूट्यूबवरती ही 2-3 चॅनल्स मी रेकमेंड करतो. कोड विथ हॅरी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, जे बिगिनर्ससाठी बेस्ट आहे. दुसरं आहे टेलिस्को, जर पायथन AI रिलेटेड थिंग्स शिकत असाल तर टेलिस्को नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तिसरं आहे कॉलेजवाला आहे, अपना कॉलेज आहे.
ही जी कॉलेज ही जी वेबसाईट यूट्यूब चॅनल्स आहेत ती तुम्ही रेकमेंड करू शकता. म्हणजे याच्यावरती कोड विथ हॅरीवरती सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज त्याने शिकवले त्या तुम्ही रेफर करा. ठीक आहे. दुसरं आहे ते वेबसाईट्स. म्हणजेच काय, अशा काही वेबसाईट्स आहेत जिथं तुम्हाला आर्टिकल्स वगैरे वाचायला मिळतील. लाईक जर तुम्हाला गिग्स फॉर गिग्स असेल, W3 स्कूल्स असेल, ट्युटोरियल्स पॉईंट असेल, याच्यावरती कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज कुठलीही टेक्नॉलॉजी शिकत असेल त्याच्यावरती सगळे आर्टिकल्स वगैरे दिले ती तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. मग आता कोचिंग रिक्वायर्ड आहे का कोडिंग क्लासेससाठी? नक्कीच रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. जर तुम्हाला गोष्टी यूट्यूबवरून समजत नसेल तर तुम्ही कोचिंगचा विचार करू शकता. म्हणजे ऑफलाईन क्लास निवडा. ते ऑनलाईन क्लासेस आता बघतोय ना भरपूर ठिकाणी सुरू झालेत. आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू 0 आहे. ज्यावेळी तुम्ही 4 वर्षानंतर इंटरव्ह्यूला जाणार आहात, इंटरव्ह्यूवर सिम्पली बघतो की समोरच्या माणसाकडे स्किल्स किती आहेत, त्याला काय प्रॉब्लेम सॉल्विंग येतात का, ती सर्टिफिकेट वगैरे त्याला बघायची काहीही इंटरेस्ट नाही. ती सर्टिफिकेट्स वगैरे ना ते फालतू सगळी कुठेही बनवून मिळतात. त्यामुळे जी ऑथेंटिक सर्टिफिकेट्स असतात लाईक ओरॅकलची असेल, गुगलची क्लाउडची असेल, अशी सर्टिफिकेट्स तुम्ही नक्की 3rd इयर 2nd इयरला ट्राय करा. मात्र बाकीची ही काही कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवतो आणि तुम्हाला सर्टिफिकेट देतो त्याची काही व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे शक्य असेल तर आपल्या स्किल्सवरती फोकस करा, नॉट की सर्टिफिकेशन्स. दुसरं आहे ते म्हणजे काय, ते भरपूर ठिकाणी हा एक ट्रॅप चालतो की आम्ही तुम्हाला पेड कोर्सेस देतोय आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण देतोय. त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. मी भरपूर ठिकाणी सांगतोय आणि मुलांना सुद्धा सांगतो की ही जी सर्टिफिकेशनचे ट्रॅप्स आहेत याच्या मागे लागू नका. तुमच्या हातात चांगली स्किल्स असू द्यात, ते खूप गरजेचं आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, एक कोडिंग लँग्वेज आणि तुम्हाला थोड्या डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज करायच्या. आता ॲज अ तुम्ही ज्यावेळी कोडिंग फील्डमध्ये येता त्यावेळी तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा. एक्सप्लोर कशा करायच्यात, यूट्यूबवरती असेल वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करायच्यात. मग फर्स्ट इयरला मी 2 टार्गेट्स तुम्हाला देतोय. एक म्हणजे एक कोडिंग लँग्वेज तुमची परफेक्ट असली पाहिजे, त्याचं लॉजिक वगैरे सगळं तुम्हाला चांगल्यापैकी डेव्हलप असलं पाहिजे. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, तर तुम्ही डेव्हलपमेंट असते. डेव्हलपमेंट म्हणजे काय, वेब डेव्हलपमेंट असेल, ॲप डेव्हलपमेंट असेल, AI रिलेटेड थिंग्स असेल, ठीक आहे, मशीन लर्निंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींपैकी एक टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकली पाहिजे. म्हणजे स्टार्ट तुम्ही आत्तापासून करा. तर वेब डेव्हलपमेंट सुद्धा फ्रंट एंड, बॅक एंड, मनस्टॅक ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे ह्या काय आहेत हे सगळं यूट्यूबवरून एक्सप्लोर करा. का तुम्हाला जे प्रोजेक्ट असतात ना या बनवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही शिकायला स्टार्ट करा. आता येतो म्हणजे काय, तर एक एक्स्ट्रा स्किल तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये शिकलं पाहिजे. कारण का फक्त या प्लेसमेंटवरती डिपेंड राहून चालणार नाही. कारण का 4 वर्षानंतर जग कुठं असेल, 4 वर्षानंतर आपल्या फ्रेशर्ससाठी जॉब काय असतील हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार एक स्किल्स तुमच्याकडे एक साईड बाय साईड इन्कम जनरेट करणार असावं. जसं की काही मुलं काय करतात, डिझायनिंग स्टार्ट करतात कॅनवावरती, व्हिडिओ एडिटिंग स्टार्ट करतात किंवा कंटेंट रायटिंग, मार्केटिंग अशी वेगवेगळे स्किल्स स्टार्ट करतात. मग तुम्हाला काय असतं, तर एक साईड इन्कम त्याच्यामध्ये जनरेट व्हावी यासाठी ही स्किल्स गरजेचे आहेत. दुसरं आहे ते म्हणजे काय, कॉलेजचे क्लब्स. आता ह्या कॉलेजच्या ज्यावेळी तुम्ही आता घरातून बाहेर पडून पहिल्यांदा कॉलेजमध्ये अपियर होतात त्यावेळी सगळ्या गोष्टी नवीन असतात. म्हणजेच काय, कॉलेजचे क्लब्स असतील वगैरे मोठमोठ्या गोष्टी सगळ्या वगैरे, ज्या क्लब्समध्ये तुमचे इंटरेस्ट आहेत तिथंच पार्टिसिपेट करा. उगाचच नको तिथं टाईमपास करू नका. तर काही क्लब्स म्हणजे ना मोस्टली सगळं टाईमपास असतं. मी म्हणजे आता लिटरली तुम्हाला सांगतो की एकतर त्या क्लब्सपेक्षा रूममध्ये राहून आपल्या कोडिंग असेल किंवा इतर काही साईड हसल असाल त्याच्यावरती फोकस केला तर चांगली गोष्ट आहे. क्लब्स ज्यांच्यामध्ये आवड आहे, नक्कीच भरपूर क्लब्स असे असतात लाईक आमच्या PICTला सुद्धा ओके भरपूर IEEEचे क्लब्स असतील, ओके ACM चॅप्टर्स असेल, अशा भरपूर कोडिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीजचे क्लब्स असेल, ते PICT आर्ट सर्कल वगैरे, या गोष्टी ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे नक्कीच ते जॉईन करा. बाकी ठिकाणी काही टाईमपास वगैरे करू नका. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी होतात. खरं तर या गोष्टी सांगायला ना खरं खूप मोठा एक व्हिडिओ लागतो, परंतु एक बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन मी देतोय. आता येतो व्हिडिओच्या शेवटच्या टॉपिकवरती की जी 2 विद्यार्थ्यांची स्टोरी मी सांगितली त्याच्यातले 2 विद्यार्थ्यांचं काय झालं. ठीक आहे. लक्षात ठेवा, जो पहिला विद्यार्थी होता ज्याला 97% प्लस होते, ज्यानं PIC जे टॉपचं कॉलेज आहे पुण्यामध्ये तिथे ॲडमिशन घेतलं होतं, एकतर टॉपचं कॉलेज मिळालं आहे आपल्याला, आता आपल्याला प्लेसमेंट वगैरे आरामात मिळणार आहे. या गोष्टींच्या आविर्भावात राहून एकतर कोडिंग स्किल्स किंवा त्याच्या जे स्किल्स लागतात त्याच्यावरती काही फोकस नाही. ऑलरेडी कॉलेजचा इनटेक ENTCसाठी एवढा जास्त होता, जी कंपनी येत होती ती पहिल्यांदा CSITला प्राधान्य देत होती. लिटरली शेवटपर्यंत प्लेसमेंट भेटलं नाही. एका स्टार्टअपमध्ये एकतर खूप कमी अमाऊंटमध्ये सध्या तो काम करतोय. कारण का हा जो आहे ना आमच्याच कॉलेजमधून माझं जवळचा मित्र आहे त्यावरून सांगतोय. त्यामुळे फक्त कॉलेज टॉपचं भेटलं याचा अर्थ असा नाही आहे की चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटलेच. तुम्ही 4 वर्ष काय करणार आहात, 4 वर्ष तुम्ही कुठल्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहात, कुठल्या टेक्नॉलॉजी शिकणार आहेत यावरून ठरणार आहे की तुम्हाला चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे मिळतात. आणि दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी हा सुद्धा आमच्या गावाकडचाच मित्र आहे. लक्षात ठेवा, Tier 3चं कॉलेज आहे, एक तर खूप लोकल कॉलेज आमच्या कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधलं आहे. त्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करून 3rd इयरला काय केलं, एक कंप्लीट
थर्ड आणि फोर्थ इयरला एक कंप्लीट अनपेड इंटर्नशिप केली. म्हणजे याच्यामध्ये काही पेमेंट वगैरे झालं नाही. कोल्हापूरसारख्या एका ठिकाणी का IT स्टार्टअपच होता. अनपेड इंटर्नशिप घेतली, व्यवस्थित जॉब एक्सपिरियन्स म्हणजे व्यवस्थित काय कसं सुरू आहे सगळा एक्सपिरियन्स वगैरे घेतला. आणि फोर्थ इयर नंतर त्यानं काय केलं, TCSची एक्झामची NQT दिली होती लास्ट इयर आणि त्याच्यामध्ये त्याला प्राईम रोलसाठी एक चांगली ऑफर मिळाली. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कॉलेज कुठं आहेत, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे किंवा लोकल कॉलेज आहे, यापेक्षा त्या कॉलेजमधून तुम्ही काय युटिलाइज करता, तुम्ही काय घेता आणि कोणती स्किल्स डेव्हलप करता यावरून सगळ्या गोष्टी ठरतात. ठीक आहे. हे दोन्ही विद्यार्थी करते, हे दोन्ही एकदम जवळचे आहेत. पहिला विद्यार्थी आत्तासुद्धा पुण्यातल्या एका स्टार्टअपमध्ये काम करतोय खूप कमी पगारावरती आणि स्टार्टअपमध्ये काय असतं, दिसेल ते सगळ्या जॉब्स म्हणजे दिसेल ती सगळी टास्क तुमच्यावरती टाकली जातात. आणि दुसरा आहे तो TCSमध्ये आहे, त्याला मुंबई लोकेशनमध्ये सध्या तो काम करतोय. ठीक आहे. त्यामुळे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आय होप आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळावं आणि जे काही इन्स्टाचं पेज मी दिलं आहे त्याला नक्की फॉलो करा, कारण का फर्स्ट इयरमध्ये सुद्धा मी कनेक्टेड राहील. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.